सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम।
अम्बेडकर की बोलिए सदवा बाबा साहेब अम्बेडकर की बोलिए सदवा बाबा साहेब अम्बेडकर की जय हिंद जय हिंद जय हिंद। सर यानंतर जपानवरून आलेल्या नामा झोका यांचं स्वागत सुरेश बनसोड करतील अशी मी त्यांना विनंती करते। वादे करतील अशी मी त्यांना विनंती। कस्तुरे सर यांचं स्वागत। यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय भाऊरावजी सरखटे यांचं स्वागत प्रदीप अडकले करतील अशी मी त्यांना विनंती करते। सन्माननीय डॉक्टर प्रशांतजी रोकडे सर IRS ॲडिशनल कमिशनर आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आणि सोबतच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांना सुपरिचित आहेतच। कर्तव्य आणि सेवेचा घेतला आहे ज्यांनी वसा, आपल्या सामाजिक कार्याचा ज्यांनी उमटवला आहे ठसा, तसे त्यांच्या कामात कसूर नसे कधी, समाजातील अडचणी तत्परतेने सोडवतील असे सर्वांचे लाडके रविभाऊ आजच्या या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहे। तर आज या ठिकाणी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण या ठिकाणी झालेले आहे। सार्वजनिक कपिल बुद्ध विहार सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट बडनेरा यांच्या वतीने आयोजित या उद्घाटन प्रसंगी आणि लोकार्पण सोहळा प्रसंगी मी मान्यवरांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं लोकार्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा पुतळ्याचे लोकार्पण आदरणीय रविभाऊ यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि सोबतच या ठिकाणी जी वास्तू तयार झालेली आहे त्याचं उद्घाटन पूजनीय भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्ष नागपूर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आजच्या या लोकार्पण आणि उद्घाटन प्रसंगी आपण ज्या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहात त्या ऐतिहासिक लोकवर्गणीतून जो पुतळा उभारला गेलेला आहे त्या पुतळ्याचे लोकार्पण उद्घाटन बोध गया चे प्रणेते चळवळीचे प्रणेते आंदोलनाचे प्रणेते प्रज्ञा बौद्ध गया चळवळीचे प्रणेते नागार्जुन भंते सुराई ससाई इन्हें मैं आमंत्रित करता हूं कि वे अपने कर कमलों द्वारा हमारे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की प्रतिष्ठा तो अंदाज देना भी ना फक्त पुतले की प्रतिष्ठा करें और उसका विधिवत उद्घाटन करें। यांच्यासाठी हिंदी बोलावं लागेल। सर्वांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा क्षण कैद करावा कारण की हा एक ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे।
पडदे वाले अपने अरे सोबत क्रॅकर्स पण उडवायचे हा. दोन दिवसाचं डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम संविधान दिन चिराई हो संविधान चिराई हो संविधान दिन चिराई हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना पूज्य बनते मोदी डॉक्टर आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांचा जय भीम जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा. मॅडम यानंतर बे दबंग का फालतू चाले करू राहिला बीच गर्दी कमी करा. तर माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर विहाराचा इतिहास सांगणे सगळे जुने जाणकार लोक आहेत. तेव्हा आपण सर्वांनी इतिहास काय आहे कपिल विहाराचा कपिल मंडळाचा जाणून घ्यावा आणि सर्वांना विनंती की शांत हॅलो संबुद्ध भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्या जयंती पर्वावर त्यांना विनम्र अभिवादन करतो. महर्षी शाहू महाराज आमचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिवार अभिवादन करतो. मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक व बौद्धगया मुक्ती विहाराचे आंदोलन करते प्रेरणास्थान भगवंत नागार्जुन सुरेश ससाई यांना मी वंदन करतो. त्यांच्यासोबत सर्व झालेले आहेत आणि त्यांना इंग्रजी आणि जपानीज भाषा समजते. त्यांनाही मी वंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमात स्वागत करतो. त्यांनी मान्य केली असे कार्याध्यक्ष रविभाऊ राणा यांचं सुद्धा मी मंचावर स्वागत करतो. कार्यक्रमाकरिता उपस्थित झालेले आहेत असे आमचे सर्व गणमान्य, ज्यामध्ये विशेष करून आमचे प्रथम नगरसेवक आमच्या इथे सार्वजनिक कपिल बुद्धविहार अध्यक्ष या नात्याने हार्दिक स्वागत करतो. ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बडनेरा शहर हे आंबेडकरी चळवळीचं शहर आहे. मी अध्यक्ष महोदय यांना सांगू इच्छितो की ज्या चळवळीचा इतिहास वेगळा सुवर्ण बडनेरा शहरात एक सुवर्ण काळ
आंबेडकरी चळवळीचा होता त्यामध्ये आज एक सुवर्ण पान इथे सार्वजनिक कपिल बुद्ध विहार रोवत आहे, देत आहे, एक नवीन ओळख करत आहे. आंबेडकरी चळवळीचे मध्ये बडनेरा शहरातून अनेक कलाकार जन्मलेले आहेत, अनेक थोर नेते जन्मलेले आहेत. आज आंबेडकरी चळवळीचे बडनेऱ्यातून जे शिलेदार आहेत ते आमचे आंबेडकरी कलावंत नागरावजी पाटणकर हे अमरावती आमच्या बडनेऱ्याच्या मातीत जन्मले. किरण पाटणकर आणि प्रकाश पाटणकर सुद्धा या मातीतून जन्मलेले आहेत. या सोबतच कवी मदनजी नंदेश्वर हे सुद्धा आमच्या इथूनच जन्मलेले आहेत. कवी बडगेजी काका हे सुद्धा इथून जन्मलेले आहेत. सार्वजनिक कपिल बुद्ध विहाराची जर्नी ऑफ कपिल विहार सांगताना मला खूप आनंद होता. भूमी पावन झालेली भूमी आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अंबादेवीच्या मंदिर चळवळीकरिता ऐकून गेले होते तेव्हा त्यांचं इथंच आमच्या आजोबांनी वगैरे स्वागत केलं होतं. तेव्हा हा परिसर आहे, हा एक ऐतिहासिक परिसर आहे आणि तेव्हापासून आमचा हा कपिल मंडळाचा प्रोग्राम सुरू आहे. मित्र, इथे कपिल मंडळाची स्थापना कशी झाली याच्याबद्दलही मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. कपिल मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरणा होऊन झाली, ती आमच्या आजी आजोबांनी केली. त्याचं एक कारण आहे, आमचा हा समाज गरीब आणि अशिक्षित होता. अशिक्षित असताना काहीही करत होता, त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणून बाबासाहेबांच्या प्रेरणेने 1930 नंतर इथे छोटीशी नाईट स्कूल निर्माण झाली. नाईट स्कूल म्हणजे रात्रीची शाळा इथे निर्माण झाली आणि आमचे आजी आजोबा हे शिकत गेले आणि साक्षात नाईट स्कूल सुरू झालं आणि आमचे आजी आजोबा शिकत गेले. आज तर आम्ही शिक्षित आहोतच. त्यानंतर इथे खूप काही बदल होत गेले. त्यानंतर कपिल मंडळाची स्थापना झाली आणि कपिल मंडळ होऊन त्याची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये एक बुद्धाची मूर्ती बसवल्या गेली. ती आमची मोतीराम गडाखी 700 वडीलधारी आहेत. त्यांनी प्रण केला की इथे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बसला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बसला पाहिजे, तो निर्णय त्यांनी घेतला. त्या निर्णयामध्ये एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीच्या लोकांनी 5,000-10,000 रुपये जमा करून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसिंगला 1982 ला. तेव्हा त्या पुतळा समितीचे अध्यक्ष होते भीमरावजी मेश्राम, आम्ही त्यांना पीटर म्हणतो, पीटर भीमरावजी मेश्राम, रमेशजी रंगारी यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण टीम काम करत होती आणि ह्या सर्व पुतळा इथे झालेला आहे. जेव्हा पुतळा झाला लोकार्पण सोहळा आणि नवीन वास्तूचे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परंतु आज सोबतच जयंती उत्सव सुद्धा आपण साजरा करत आहोत. तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांची 198वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो. आणि एक ज्ञान सूर्य या ठिकाणी दोन्ही आवर्जून सांगायचं वाटतं की एक क्रांती सूर्य आणि एक ज्ञान सूर्य. वारसा क्रांती सूर्याचा व ज्ञान सूर्याचा, न होते न होणार नाते हे अजब गुरु शिष्याचे. एक क्रांती सूर्य, एक प्रज्ञा सूर्य. समाज परिवर्तनाचा ध्यास दोघांनी घेतला आणि त्याचंच रक्त प्रतिबिंब आज आले मिळाला. समतेचा लढा तो त्यांनी समर्पित होऊन लढला. विषमतावादी समाज व्यवस्थेला सुरुंग त्यांनी लावला. नकारे विसरून त्यांच्या या त्यागाला त्यांनी आधीचा बहुजन समाज प्रखर, स्वाभिमानी आणि प्रगतिशील बनवला. परिवर्तनाचा त्यांचा तो वारसा अनंत युगे जपल्या आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा आणि ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुण्यांनी माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर हे आपल्याला संबोधित करतील अशी त्यांना विनंती करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याचा हा अनावरण समारंभ तथा करण्याचा सुद्धा अनावरण प्रसंग, त्याचबरोबर 2 दिवसांनी होऊ घातलेली याला संपूर्ण जगाचं लक्ष ज्यांच्याकडे लागलेलं असते असे भंते सुराई ससाई, त्याचबरोबर भंते नागसेन, भंते नागानंद. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी होऊन गेली आणि 14 एप्रिलला सर्वांच्या बापाची अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. ही 4ही लोकांची 2 पुण्यतिथ्या आणि 2 जयंत्या ह्या एप्रिल महिन्यामध्ये येतात. 4ही विचारवंतांनी आपण जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला तत्कालीन काळामध्ये तडा दिला. ज्या पद्धतीचा इथं आपण जर बघितलं, राजकीय नेतृत्व विद्यमान आमदार करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून इथल्या प्रस्थापितांना तडा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीचा तत्कालीन काळामध्ये तडा दिला आणि जी क्षत्रियांच्या हातात शस्त्र होती ती महाराजांच्या मातंगाच्या, चामारांच्या, खाटकाच्या आणि धनगरांच्या हातात दिली आणि म्हणून 380 किल्ल्यांमधले 59 किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांचे महार जातीचे होते. आता वास्तविक पाहता आपण जर बघितलं तर महाराजांना शस्त्र हातात घेता येत होती. गावकुसाबाहेर, गावाच्या बाहेर राहावं लागत होतं. त्या पद्धतीचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. इथली जाती व्यवस्था मोडकळीस काढली, मोडून काढली. आपण इथली प्रस्थापित अमरावतीची ही जर व्यवस्था जर बघितली असेल, राजकीय स्थिती जी हातरून गेलेली आहे आणि या ठिकाणी दोन्ही विद्यमान जे लोक बसलेले आहेत, प्रशांतजी रोकडे साहेब आणि विद्यमान आमदार हरिभाऊ राणा, प्रशांतजी रोकडे सुद्धा यांनी सुद्धा एक सामाजिक चळवळ उभी केली. म्हणजे या बहुजनांचा आणि विशेष करून बौद्ध समाजातला हा जो विद्यार्थी वर्ग आहे हा वेशनाकडे जात आहे, महाविद्यालय कॉलेज पासून शाळेपासून दूर जात आहे, त्याला सर्वांना संघटित केलं, एका धाग्यामध्ये बांधलं, अभ्यासिकेमध्ये उभं केलं आणि हजारो पोरांना नोकरीचे दार उघडून दिले. त्याच पद्धतीचं इथलं बहुजनांचं उद्ध्वस्त करत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे का ज्यांच्या जयंती महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे त्या काळामध्ये त्यांनी इथल्या ब्राह्मण विधवेंचे बाळंतपण करण्याचं काम आपल्या घरी केलं आणि म्हणून सुतिका गृह, बाळंतपणाचं गृह जे विधवेंचं गृह होतं. आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये एक व्याख्यानाचं आयोजन त्या ठिकाणी विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉक्टर मोना चिमुटे म्हणाले, मोठ्या प्रमाणात बहिणीचा नवरा हा मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं शोषण करायचं असं उघड मात्यांनी त्यांनी आता 6 वाजता व्यक्त केलं. आता मी भीमटेकडीच्या भीम जयंतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी उद्घाटन करून आलो. त्या ठिकाणी सुद्धा वक्त्यानं या पद्धतीची मांडणी केली. सांगितलं की ज्या पद्धतीचं शोषण या ठिकाणच्या उच्चवर्णीयांनी केलं त्याला खऱ्या अर्थाने मुठमाती देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आणि म्हणून केशवपण असेल, विधवांचे विवाह असतील, विधवांचे बाळंतपण असतील, स्त्रियांसाठी काढलेल्या शाळा असतील, ह्या सर्व बाबी जर बघितल्या तर तत्कालीन काळातल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुढे केला आणि म्हणून 11 मे 1888 त्यांना मुंबईला महात्मा ही पदवी 2,500 लोकांमध्ये देण्याचा आपण पुढे जर बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला आणि म्हणून ज्या ज्या महामानवांनी ज्या पद्धतीने उत्थानाचं काम केलं ते उत्थानाचं काम करत असताना त्या महामानवाला तत्कालीन काळातल्या लोकांनी स्वीकारलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड विरोध झाला. महात्मा ज्योतिबा फुलेंना प्रचंड भंडाऱ्याच्या वृक्षवर्गणीतून आणि विद्यमान आमदार साहेबांच्या निधीमधून याचा खऱ्या अर्थाने संस्कारीकरण होऊन. सगळ्यांना माझा जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्धांना मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा अभिवादन करतो. सुराई ससाई भंतेजी यांना मी वंदन करतो आणि संपूर्ण उपस्थित आलेले आमचे संपूर्ण भंतेजी यांना सुद्धा वंदन करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी विशेष म्हणजे आमचे डॉक्टर प्रशांत रोकडेजी IRS ऑफिसर आहे दिल्लीचे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करीन. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या ठिकाणी कपिल बुद्ध विहार मंडळ याच्या माध्यमातून आणि सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे सगळं घडत आहे. याचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करीन. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक
सूरज चांद रहेगा. आज या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझ्या जीवनामध्ये आयुष्यामधला एक क्षण ज्या दिवशी 14 एप्रिल असते त्या दिवशी 13 तारखेला 12:01 मी इरविन चौकामध्ये आरोपण करतो. ते कोरोना स्मृतिचिन्ह यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असले